प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग. उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच जास्त घ्यायचं आहे. तर पूर्ण उंची 14.5 इंच घेतलेली आहे. छातीची घडी आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे. तर पूर्ण घडी छातीची ही 10 इंचाची घ्यायची आहे. शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच आणि समोरच्या गळ्याची उंची घ्यायची आहे 5.5 इंच. आणि असा एक बॉक्स तयार करायचा आहे इथं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं गळ्याला आकार देऊन झालेला आहे. तर शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंचावर. बघा छातीची घडी बरोबर बघायची आहे आणि ही रेष अशी सरळ जोडून घ्यायची आहे. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर 34 साईजला इथं मी छातीची घडी घेतलेली आहे 10 इंचाची बघा शिलाई मार्जिन सहित. तुम्हाला जर शिलाई मार्जिन 2 इंच जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही 10.5 इंचाची छातीची घडी घ्यायची आहे. तर इथं मी 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवलेला आहे. मुंड्याला आकार द्यायचा आहे 1 इंचावर आणि असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. प्रिन्स कट ब्लाऊजसाठी आता वरून टक्स पॉईंट टाकायचा आहे. तर खाली उरलेला अगोदर कपडा कट करून घेतलेला आहे. तर टक्स पॉईंट टाकायचा आहे इथं 9.5 इंचावर. आडव्यामध्ये घ्यायचा आहे 3.5 इंच. बघा खालच्या साईडला ही 3.5 इंच घेऊन ही सरळ रेष ओढायची आहे. आता इथं मुंड्यामध्ये आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि ही रेष इकडे सरळ खाली जोडून घ्यायची आहे. इथं खालच्या साईडला आडव्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे आणि 1.5 इंच घेऊन प्रिन्स कटला छान आकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती छान आकार इथं मी दिलेला आहे. इथं आल्यानंतर वरच्या साईडनं थोडंसं फुगीर घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथं प्रिन्स कटला आकार देऊन झालेला आहे. तर आता 2 इंच समोरच्या साईडला वाढवून घेतलेला आहे. वरच्या बाजूला अर्धा इंच घेतलेला आहे कारण की इथं सेंटरमधून बघा प्रिन्स कटचा भाग कट केल्यानंतर तिथं शिवणामध्ये आपलं थोडं अंतर जाणार आहे म्हणून वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला 2 इंच वाढवून घेतलेला आहे. आता बघा इथं 2 इंच समोर कशासाठी वाढवलेला आहे तर 2 इंचाचा टक्स इथं कट झाल्यानंतर समोरचं अंतर हे इकडे येणार आहे. याच्यासाठी समोर 2 इंच खालच्या साईडला वाढवलेला आहे. तर इथं आता हा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं प्रिन्स कट ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग दाखवलेली आहे. मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ जर पूर्ण कटिंगचा बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली एक त्रिकोण दिसत आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला या ब्लाऊजचा पूर्ण कटिंगचा व्हिडिओ बघायला मिळेल.